निवारा मित्रमंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सप्तशृंगी माता मंदिराचा 8वा वर्धापन दिन उत्साहात कोपरगाव शहरातील निवारा भागातील सुभद्रानगर येथील सप्तशृंगी कॉलनीतील साई निवारा मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव 2023 निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण श्री सप्तशृंगी माता मंदिराचा 8वा वर्धापन दिन व कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे तथा समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्ष सुहासिनीताई कोयटे, विवेक भैया कोल्हे, ॲडव्होकेट संदीप वरपे, समता पतसंस्थेचे सर व्यवस्थापक सचिन भट्टड, रामनाथ आव्हाड, बापूसाहेब इनामके, ओमप्रकाश जोशी, महेश नागरे, निलेश बोरावके, माजी नगरसेविका दीपाताई गिरमे, नंदिनीताई कदम, प्रभाताई कदम, दीपिकाताई भारसकर, संगीता सारवान, वैशालीताई जाधव, कुलकर्णी चिखले, विष्णुपंत गायकवाड, अमोल राजूरकर, दशरथ सारवान, संतोष बैरागी, सिद्धार्थ पाटणकर, गणेश कदम, ओम उदावंत, वसंत डुकरे, अक्षय शिंदे, साई गाडे, दशरथ सारवान, स्वप्नील राऊत आदींसह सुभद्रानगर निवारा व परिसरातील नागरिक, भाविक भक्त तसेच साई निवारा मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर वैभव गिरमे यांनी आभार मानले। यावेळी युवा नेते विवेक भैया कोल्हे, सचिन भट्टड, ओमप्रकाश जोशी, महेश नागरे, निलेश बोरावके आदींच्या हस्ते श्री सप्तशृंगी मातेची विधिवत आरती करण्यात आली। यावेळी विवेक भैया कोल्हे म्हणाले की दरवर्षी नवरात्र उत्सवात 9 दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचे क्षण येत असतात। आपण सर्वजण अडीअडचणी दुःख विसरून देवी मातेच्या भक्तीत तल्लीन होऊन आराधना करत असतो। महिला भगिनी नवरात्र उत्सवात उत्साहाने व हिरिरीने सहभाग होऊन उत्सवाचा आनंद घेत असतात। साई निवारा मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुहासिनीताई कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी नवरात्र उत्सवात विविध गुणदर्शन स्पर्धा, उखाणी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, दांडिया स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य स्पर्धा, होम मिनिस्टर, खेळ मानाच्या पैठणीचा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। महिला व मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व उपक्रम राबविल्याबद्दल कोल्हे यांनी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। तसेच स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचे त्यांनी कौतुक केले।
ज्या ज्या महिलांनी पैठण्या जिंकल्या, जे काही बक्षीस जिंकले, त्याच्याबद्दल मी सर्व महिलांचं मनापासून अभिनंदन करतो. या सर्व महिलांनी 9 दिवसामध्ये खूप आनंद वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये घेतला. ज्यावेळेस मी तर एकच दिवस स्टेजवर आलो, वयस्कर महिला सुद्धा 60-70 ओलांडलेल्या महिला सुद्धा व्यासपीठावर येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या, चित्रे खेळत होत्या, दांडिया खेळत होत्या. आणि आरती जी व्हायची त्या आरतीचं हे मैदान पुरत नव्हतं. मी या निमित्ताने भैया एवढंच सांगू इच्छितो की या आमच्या निवारा, सुभद्रानगर, ओमनगर, कोजागिरी कॉलनी या परिसरामध्ये हे जे सगळ्या ओपन स्पेसेस आहेत, या ओपन स्पेसेसमध्ये आम्ही कुठे अतिक्रमण होऊ दिलेलं नाही. त्या प्रत्येक ओपन स्पेसमध्ये आमच्या आईच्या नावाने, आमच्या वडिलांच्या नावाने देवीचं मंदिर, महादेवाचं मंदिर, बजरंगबलीचं मंदिर ते बांधलं आणि तो पूर्ण परिसर विकसित केला. काही बगीचे विकसित केले, पण अतिक्रमण या आमच्या परिसरामध्ये आम्ही कुठे होऊ दिलेलं नाही. आणि प्रत्येक परिसरामध्ये फ्लेवर ब्लॉक बसवलेले आहेत, लाईट त्या ठिकाणी आलेले आहेत, झाडी चांगल्या प्रकारचे लावलेले आहेत आणि कोपरावातला एक सुसज्ज अशा प्रकारचा हा परिसर आम्ही जो केलेला आहे, हा ज्याप्रमाणे आमच्या विकासानं फुललेला आहे त्याच्याप्रमाणे आमच्याकडचे हे माणसं सुद्धा खूप मोठ्या मनाचे आहेत. सर्व जाती धर्माचे माणसं या ठिकाणी अतिशय जुन्या गोविंदाने नांदतात. कधी वाद नाही, भांडण नाही, गावात काही झालं तरी त्याच्याशी आमचा कधी संपर्क नाही. असं शांततेने रमणारा हा जो परिसर आहे, हा परिसरामध्ये ज्या नागरिकांनी जी शांतता ठेवलेली आहे, जी सुशोभीकरण केलेले आहे, त्या सर्व नागरिकांना नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं, या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आपला परिसर असाच फुलावा अशी आई जगदंबेच्या तर्फे प्रार्थना करतो. खरं तर 9 दिवस म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक वेगळा पर्व त्या ठिकाणी असतो आणि आपल्या आयुष्यात किती दुःख, आडी अडचणी सगळ्या विसरून आपण देवीच्या भक्तीमध्ये 9 दिवस तल्लीन होऊन त्या ठिकाणी आराधना करत असतो. आणि मी बघितलं की दिवसेंदिवस काका याचा उत्साह तुम्ही म्हटल्याप्रमाणे महिलांनी ताब्यात घेतलं. अनेक मंडळांना भेटी द्यायचा योग यायचा आणि विचारलं कितवं वर्ष आहे, ते म्हणायचे पहिलं वर्ष आहे. म्हणजे महिलांनी इतका पिछा धरला की तुम्ही गणपती सगळे तुम्ही साजरा करता, आमच्यासाठी नवरात्री तुम्ही या ठिकाणी मंडळ उपस्थित करा, असं तालुक्यात अनेक उदाहरणं झाले. आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच भागांमध्ये गणपती हा फक्त त्या ठिकाणच्या युवकांनी ताब्यात घेतलेला आहे. परंतु एक आपला निवारा परिसर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोपरगावात कुठं निवारा केला पाहिजे म्हटलं तर हा असा एक समतोल असलेला असा हा परिसर आहे. आणि त्याचं बरंचसं श्रेय आदरणीय काकांना जातं. म्हणून आपण टाळ्या वाजून खरं तर काकांचे आभार व्यक्त केले पाहिजे या व्यासपीठावरून. कारण की एक समतोल साधून सगळ्या ओपन स्पेसेस राहणीमान कशी राहायला पाहिजे त्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला येथील दोन्ही नगरसेवक आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणात जवळपास 9 दिवस आपले गेलेले आहेत. परंतु आपण या 9 दिवसात अनेक स्पर्धा घेतल्या. होम मिनिस्टर, डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, दांडिया स्पर्धा. जवळपास दांडिया स्पर्धेत रोज 2 पैठणी त्या ठिकाणी मंडळाच्या वतीने देण्यात आल्या. सगळ्या विजेत्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचंही मनोबल वाढवलं पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एवढीच विनंती करतो की आपण या 9 दिवसात स्त्री शक्तीचा जागर किंवा उदव करतो, परंतु 365 दिवस आपण स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे, स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आदिशक्ती म्हणून त्यांना आपण संबोधित करतो. आणि कुठलंही घर, त्या घरातील स्त्री जर सुखी नसली तर ते घर कधीच सुखी राहू शकत नाही. म्हणून लक्ष्मीच्या रूपाने आपण स्त्रियांकडे बघितलं पाहिजे आणि त्यांचा सन्मान 365 दिवस आपण केला पाहिजे एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. उशीर फार झालेला आहे. महाप्रसाद आरती आपल्याला करायची आहे, फार आपला वेळ घेणार नाही. परंतु येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यदायी, भरभराटीचं, आनंदमय जावं, त्याचप्रमाणे दुष्काळ मुक्त जावं एवढीच
आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि